श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. 11 नंबर घ्यायला म्हणजे तुम्ही बोलायला विसरू नका. 11 नंबर हा खूप शक्तिशाली आहे. अध्यात्माच्या बाजूने, अध्यात्माच्या दृष्टीने हा नंबर आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाणारा नंबर हा आहे. तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा लिहायचं आहे की 11 श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव, आपल्या देवतेचं नाव, सगळ्याचं उद्धार व्हावा, माझ्या आयुष्यावर सगळ्यांचं सार्थक व्हावं. ही गोष्ट खूप मोठी आहे, जे आपल्यासाठी योग्य असते. तुम्हाला कॅमेरा थोडासा, आता मी फोन खाली ठेवलेला आहे टेबलवरती, जिथं मी रीडिंग करते त्या टेबलवरतीच ठेवलेला आहे ॲडजस्ट करून, कारण आपला कॅमेरा लावायचा जो स्टँड आहे तो खराब झालेला आहे. 2 दिवसात येईलच, मी मागवलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला कार्ड जर दिसत नसतील तर मी आहे असे दाखवते. त्रास, सहन, वेदना एप्रिल महिन्यामध्ये कर्क राशीसाठी आपली एनर्जी आहे. ही कर्क राशीसाठी एनर्जी आहे. श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी ही एनर्जी आहे. अजून काय काय गोष्टी आहेत. व्यक्तिमत्व जे आहे ते तुमचं पण एक मला असं शंका आहे की तुमच्या हृदयावरती खूप मोठा घाव बसलेला आहे. खूप मोठा, अतिशय मोठा, की ते तुमच्या आयुष्यातून कधीच रिमूव्ह होतच नाहीये. इतकं दुःख तुम्ही झेललेलं आहे, त्रास सहन केलेला आहे, सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. खूप छान वर्क केलं त्या नात्यावरती, त्या वेळेवरती, त्या सिच्युएशनला इतकं छान वेळ दिली तुम्ही. पण तो घाव इतका तीव्रतेने तुमच्या काळजावर बसलाय की ती कुणाला तुम्ही शेअर देखील करत नाहीये आणि कुणाला बोलावंसं सुद्धा वाटत नाहीये. आणि तो मोमेंट, ती वेळ जर आठवली ना तर तुम्ही पूर्ण सायलेंट होऊन जाता. हे नक्की सत्य असेल तर मला कमेंट करून सांगा. खूप ती वेळ तुमच्या आयुष्यात एक स्टार होती, एक चांगली वेळ होती. त्या वेळेनं तुम्हाला हे बंधन आणून दिलं. खूप लोकांनी तुम्हाला त्रास दिला. त्या वेळेचं स्वप्न होतं तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या होत्या. कारण तुमच्या आयुष्यातले सगळे एफर्ट्स, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या वेळेला दिल्या, त्या सिच्युएशनला दिल्या. पण तिथून तुम्ही कसं एखाद्या व्यक्तीसोबत पूर्ण पुढेपर्यंत जाणे आणि तिथून एकटं माघारी येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेच तुमच्या मनाला कुठेतरी लागलंय. त्या वेळेसाठी तुम्ही त्या गोष्टीसाठी, त्या व्यक्तीसाठी असेल किंवा एखादी गोष्ट अचीव तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केला, खूप आटापिटा केला त्या गोष्टीसाठी. पण तुम्ही ना शून्यावर आलाय त्या गोष्टीमुळे खूप शून्यावर आलाय. आणि तुम्हाला हे सुद्धा माहित आहे की हे असं का झालं. चूक नसताना हे सगळं झालेलं आहे. परत एकदा मेहनत तुम्ही जोरदाराने चालू केलेली आहे आणि आता या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला वारंवार आठवत आहेत किंवा त्या गोष्टीचा अतिशय मनापासून त्रास होत आहे की हे झालं कसं. एवढं मी चांगलं राहत असताना, चांगली वागत होतो, अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात का घडत गेल्या, का माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी झाल्या, याचा तुम्हाला कधीतरी त्रास होत असतो या गोष्टीचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या नात्याला अजून रिलेशनशिप पण दिसतं इथं. रिलेशनशिपमध्ये तुम्ही पैशाची तडजोड केली, त्या नात्यासाठी पैशाची देवाणघेवाण केली असेल किंवा त्या नात्यासाठी वेळ दिला असेल, पण जितकं म्हणावं इतकं त्या व्यक्तीने, त्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट दिला नाही. हवं तेवढं तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. त्यासाठी तुम्हाला खूप वाईट वाटतंय, त्रास होतोय तुम्हाला त्या गोष्टीचा. आणि या महिन्यामध्ये पण होत आहे तुम्हाला. या महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिटर्न मिळत आहेत असं वाटतंय की मी जे दिलं त्याच्या विरुद्ध मला भेटलंय. आणि त्याचं विरुद्ध भेटण्याचं कारण म्हणजे हे डेव्हिलची एनर्जी आहे. समजतंय का तुम्हाला? हे निगेटिव्ह एनर्जीची, म्हणजे जे तुम्ही चांगलं दिलं, ज्या एफर्ट्स खूप छान होत्या, जे तुम्ही त्या वेळेसाठी दिलं, त्या व्यक्तीसाठी दिलं असावं किंवा एक संधी असेल, त्या संधीसाठी तुम्ही दिलेलं असावं, पण त्याचा मोबदला तुम्हाला वेगळाच भेटला. आणि आज पण त्या वेळेतून माघारी फिरून तुम्ही परत एकदा स्ट्रगल करताय, परत एकदा मोठे होण्याचा प्रयत्न करताय किंवा त्या वेळेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय. पण हे बघा, हे डेव्हिलची एनर्जी आहे. हे डेव्हिलची एनर्जी यासाठी आहे की तुम्हाला जे दिलंय, तुम्ही जे दिलं समोरच्या व्यक्तीला, तेच ते रिटर्न भेटलं नाही तुम्हाला. त्याच्या विरुद्ध जे आहे ते तुम्हाला भेटलेलं आहे. आणि याची जाणीव कुठेतरी या एप्रिल महिन्यात तुम्हाला होताना दिसतोय. आणि हे एप्रिल महिन्यात तुम्हाला हे असंच जात आहे, म्हणजे सगळा हा प्रॉब्लेम फेस करण्यातच जात आहे.
एक मिनिट, आता मी डेव्हिलची एनर्जी कशासाठी आणि कुणी केली असावी आणि का? श्री स्वामी समर्थ. ओके, मला बघापासून डाऊट होता, एक लेडीज आहे, लेडीज व्यक्ती आहे, लेडीज व्यक्तीने ही ॲक्शन घेतली, तुम्हाला स्टक केलं, तुम्हाला सोडून गेली, तुम्हाला या नात्यातून परत एकदा सगळं सेट ऑफ करून म्हणजे एकदम स्टॉप केलं, एकदम पूर्णविराम दिला त्या नात्याला आणि सगळं सोडलं. आणि त्या व्यक्तीने त्या लेडीजची एनर्जी जास्त दिसते, त्या लेडीजने हा सगळा घाव तुमच्यावरती घातला, प्रेमाच्या नावात एक विश्वासघात केला. ह्या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर दिसत आहेत. आणि ही एनर्जी अशी कुणालाही येत नाही. 1111 नंबर जो आहे ना, तो अध्यात्माचा आहे, अध्यात्माच्या मार्गाचा आहे, एका चांगल्या संधीचा आहे. त्यामुळे तुम्हाला ही सगळी एनर्जी 100% मॅच होईल, हे मी गॅरंटीने सांगू शकते तुम्हाला. अजून कवड्यांवरती आपण एनर्जी बघूया, जेणेकरून तुम्हाला अजून काही गोष्टी समजतील. या कोड्यातून तुम्ही बाहेर पडसाल का नाही हे आपण बघूयात. ह्या कोड्यातून ही जी सिच्युएशन आहे, हा महिना तर तुमचा असाच जाईल किंवा ह्या गोष्टींवरती जास्त विचार करताना किंवा त्या गोष्टी सतत आठवताना किंवा पास्टमध्ये इतकं मोठं दुःख झाले तुम्हाला, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेस करणं तुमच्या नशिबी आलेलं आहे. पण हे सगळं संपेल का? नक्कीच. ओके, नवीन व्यक्ती, नवीन लोक तुमच्या आयुष्यामध्ये. एक व्यक्ती आहे जो या सगळ्याला तुम्हाला एक नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती येऊन तुमचं हे सगळं सिच्युएशन बदलताना दिसतंय. एक व्यक्ती आहे जो तुम्हाला मदत करताना दिसतोय. मग तो कोणत्याही दृष्टीने असू शकतो, असं नाही आहे की तो लव्ह रिलेशनच्या थ्रूच यावा. एक असा व्यक्ती असू शकतो जो तुम्हाला चांगला काही गोष्टी सुचवून देऊ शकतो. दुसरा असा आहे की एक असा जादूगर आहे जो तुम्हाला मदत करू शकतो. आणि अशी एक व्यक्ती आहे जो तुम्हाला अध्यात्मात किंवा तुम्हाला स्वतःची अशी दृष्टी देऊ शकतो काहीतरी, जेणेकरून तुम्ही या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडाल आणि तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळेल. नक्कीच आहे हे. पण या गोष्टीला वेळ आहे, कालावधी आहे. पुढच्या महिन्याची अजून एनर्जी चेक केली तर यापेक्षा आणि वेगळं काहीतरी निघेल. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती येत आहे, कदाचित ती व्यक्तीची एंट्री सुद्धा तुमच्या आयुष्यात झालेली आहे. ओम नमो देव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रेणुका मातेच्या नावाला सांग, भलं जाण्याच्या नावाला सांग, भलं श्री स्वामी समर्थ. सगळ्या गोष्टी जुळून येणार आहेत. जेवढा स्ट्रगल तुम्ही केलाय तो सत्याचाच आहे, चांगल्या बाजूने आहे, चांगल्या गोष्टीसाठी आहे, चांगल्या कर्मासाठी आहे. पण ह्या डेव्हिलच्या एनर्जीने तुम्हाला गुंता करून तुम्हाला फक्त एक जाळ्यात अडकवून ठेवलेला आहे आणि तो गुंता लवकरात लवकर संपताना दिसते आहे. मी म्हटलं तुम्हाला की एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या आयुष्यात एंट्री करताना दिसते, त्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल. तुमचं जाळ्यात अडकलेलं एक निगेटिव्ह शक्तीने जे बांधलेलं आहे ते कुठेतरी आता रिमूव्ह होताना दिसते आहे. त्या व्यक्तीकडून तुम्ही आता बाहेर पडताना दिसताय. ही एनर्जी खूप छान आहे तुमच्यासाठी. 1111 नंबर जो आहे तो कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ही एनर्जी पूर्णपणे मॅच होईल. कारण ही जर अगोदर जी मी निगेटिव्ह गोष्टी ज्या सांगितल्या त्या जर 100% तुम्हाला मॅच होत असेल तर हे पॉझिटिव्ह घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कुलदेवतेचं नाव कमेंटमध्ये लिहा, अगदी मनापासून लिहायचं आहे, मनापासून देवीचं नाव घ्यायचं आहे. 1111 नंबर जो आहे तो आपल्याला टाईप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून लिहायच्या आहेत, जेणेकरून ही एनर्जी आपल्याला 100% मॅच होईल आणि असा खरंच एखादा जादूगर आपल्या आयुष्यात यावा, जेणेकरून आपलं आयुष्य सगळं बदलून जावावं. जेणेकरून एखादा जादूगर म्हणण्यापेक्षा एखादे अध्यात्मात एखादी देव व्यक्ती अशी जी चांगलं काही गोष्टी आपल्याला सांगेल आणि आपलं आयुष्य बदलून जाईल. इतकं जरी असेल तर भरपूर आहे. आणि ही एनर्जी एप्रिल महिन्यामध्ये तुमची किती जणांची आहे हे मला नक्की सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.